नमस्कार भावा बहिणीनो. आपण काय मग भजे खात ती म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं भजे खातोय काय आपण. पण आज ना आम्ही वेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या वस्तूचं भजे करणार आहे. तर ते म्हणजे कायचं मूग डाळीचं. तर ही मुगाची डाळ आहे. हरभऱ्याच्या डाळीचा काय वावडा राहते ना, मग हे मुगाच्या डाळीचं भजे करायचे दाखलेले. वाटाण्याच्या डाळीचं सुद्धा भजे होतं ती. तर चला या आपण एवढी एक डबाभर डाळ घेतली. ह्या आपल्याने ना याच्यात ओतून घ्यायची ह्या वाटीमध्ये. आणि अर्धा ते 1 तास आपल्याला भिजायला घालायला लागणार आहे. पुढं काय करायचं ना, व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहायचा म्हणजे तुम्हाला कृती बरोबर लक्षात येईल. तर ही डाळ आपण ना भिजत घातली. तर ही अर्धा 1 तास भिजून देऊ चांगली. तर इकडं भात घालून दिलाय. डाळ भिजते तर आपण दुसरा स्वयंपाक करून घेऊ. आणि आमच्या बऱ्याच मित्रांच्या कमेंट असायच्या का मासे पकडायचे व्हिडिओ बनवा. तर मग मित्रांनो कसं आहे, आता आपलं गणपती बाप्पांचं आगमन झाले. मग जोपर्यंत आपलं गणपती बाप्पांचं विसर्जन होत नाही तोपर्यंत असं व्हिडिओ आम्ही काही बनवते नाही. मग त्यानंतर आपण मासं खेकडी पकडायचा व्हिडिओ बनवणार आहेत. मांसाहाराचा व्हिडिओ त्या कुठल्याच रेसिपी आपण सध्या दाखवत नाही. तो मग त्याच्यामुळं सगळं कमी माफी मागतो. आणि गणपती बाप्पांचं विसर्जन केलं झाल्यानंतर मग तसंही काही व्हिडिओ मी मासे पकडायचे दाखवणारच आपल्याला. तर चला आज आपली रामदाची आहे मुगाचं भजे बनवून दाखवणार आहे. दोस्तांनो, आता संध्याकाळचा टाईम आहे. मग आता चालेल रामदाची आईची स्वयंपाकाची तयारी. मुगाची डाळ भिजत घातली भजे कराय. आणि आज या खायचा कालवण करायचं बटाट्याचा. मग त्याच्यामुळंच शेंगदाणा बुजायचं काम चाललं काय मित्रांनो. त्या कढईमध्ये शेंगदाणा बुजायचं काम चाललं आहे. आणि इकडं बटाटा कापलं ती. आणि ह्या आदित्याचा पाकाचा बटाटा पांगवायचं काम चालू आहे. आदित्य म्हणजे लई चित्र मित्रांनो. मग आता आपण ह्या दुसरा स्वयंपाक झाला का मग भजे करू. हां मग मित्रांनो डाळ घातले भिजत आणि मग भजे करायचे. दादा मुगाचं बरं पोहा आपण आणलाय साहित्य सगळा. कोथिंबीर आहे आपल्याकडे, हिरवी मिरची आहे. त्या आज पांगेल बघ काढून घेत करा. आपली ही जी डाळ आहे ना आपण भिजत घातली होती ती आता मस्तपैकी भिजले. हे बा अशी भिजले मस्त डाळ होते बोटाना. तर हे आपल्याला ना पाटे वाटून घ्यायची. अशी थोर मोठीच वाटून घ्यायची, लय चिकन नाही वाटायची. तर तिच्यासाठी ना आपल्याला या साहित्य घेतलं. आपण कोथिंबीर घेतली, थोडी धुवून घेतली मी. पण आता ह्या कोथिंबीर कशी सुकेलच भाजीपाला बरोबर महाग झालाय, मग ती थोडी सुकेलच होती. हिरव्या मिरच्या ती आणि इथं थोडा लसूण घेतलाय आणि इथं थोडंसं जिरे आहे. तर एवढं साहित्य आपण या भज्यांसाठी काढलं आहे. तर आपल्याला या डाळ वाटली का मग कोथिंबीर, लसूण आणि हिरव्या मिरच्या त्याच्यातच वाटून घ्यायला लागतील. तर चला आता आपल्याला ना ही डाळ वाटून घ्यायची पाठीवर. तर भावा बहिणीनं आपल्याला आता या पाठीवर ही डाळ वाटायची ना. तर मी आधी शेंगदाणं वाटेलं होतं का नाही, मग त्याच्यामुळं आधी आपण पाटा चांगलं मस्तपैकी धुवून घेऊ. ह्या डाळी ह्या पाणी आहे नाही का ह्या शेंगदाण्याचं त्याच्यात जाण्यापेक्षा मग आपण मस्तपैकी स्वच्छ धुवून घेऊ. आपल्याला ही डाळ वाटायची. तर जे जगा मिक्सर आहे त्या मिक्सरमध्ये वाटली तरी चालते, पण आपल्याकडे नाही ना, मग आम्ही पाठीवरच वाटणार. तर या पाठीवरच्या आणि मिक्सरच्या चवामध्ये लगेच फरक राहत आहे. आपल्या कालवणाला काळा मसाला म्हणा, कोणती मिरची वाटताना पाठीवर वाटली ना तिला चव भारीच लागते. आणि मिक्सरमध्ये काय त्या जळून निघत आहे ना त्याची चव वेगळीच लागते. चला आता मी ना डाळ वाटून घेते. अशी बारीक लई बारीक नाही वाटायची, थोडी आरवाटच वाटायची. दोस्तांनो, आता रामदाची आयचं चालाय पाठीवर ती डाळ वाटायचं काम. मी काल बाजारामध्ये गेलो होतो ना, मग ह्या हिरव्या मिरच्या आणल्या होत्या. हिरव्या मिरच्या आपणही लावल्या होत्या मित्रांनो, पण पक्का पाऊस या वर्षी ना, मग त्याच्यामुळं आपल्या मिरच्याच गेल्या मरून. आणि ही कोथिंबीर आणली होती बा. आता ही कोथिंबीर आहे ना जरा सुक्यालाच भेटते मित्रांनो. कशी आहे आता, कसा शेतकऱ्याचा मालाला कसा झाला आहे का पावसामुळं थोडासा माल खराब झाला, मग त्याच्यामुळं आता थोडा कोथिंबीरलाही बाजार आला मित्रांनो. तर चला आता हे लसूण लय महाग झाला आहे, कांदा आहे त्या सगळाच महाग झाला आहे. हॉटेलला म्हणजे जर गेला ना मित्रांनो तरी आता कांद्याऐवजी कोब भेटत आहे बेळीबरोबर खायला. तर आता ही डाळ वाटायचं काम चालायच ना. आणि डाळ जास्त असल्यामुळे ना
ती 2 बाऱ्या वाटायला लागते मित्रांनो. म्हणजे अशी का थोडी 2 बाऱ्या वाटायला लागते. इकडं थोडीशी वाटते. मग एवढी डाळ आहे ना, पाठी माहीत नाही, मग पाठीच्या बाहेर जाते ना, त्याच्यामुळं मग 2 बाऱ्या वाटायचं काम झालं आहे मित्रांनो. 1-2 भाग केलं म्हणजे त्याच डाळीचं. दोस्तांनो, आदित्यला पहा केवढी मजा आली. तो असं काय वाटायला लागला ना, तो लगेच त्याच्या आईला जाऊन बिलगतोय. असं पाठीने बसणार तो पहा. त्याला लय मजा येते त्याची. आता मी घेतलाय तर तो माय काय येणार नाही. आणि मित्रांनो, हे कसं आहे आता याच्यामुळं मग असं जुनं दिवस कसं आठवतात. पहिल्या सासूरसनी बाया पोरा पाठीशी लावून कामं करायची ह्या त्या सगळं ते जुनं दिवस आहेत मित्रांनो. ते नाही राहिलं आता. चला आता थोडीशी डाळ राहिली वाटायची. चला आपली डाळ मस्तपैकी वाटून झाली. ह्या अशी थोर वाटच वाटायची, लय चिकन नाही वाटायची. आणि आता आपल्याला ना आता डाळ वाटून झाली का नाही, मग आता आपल्या ह्या मिरच्या आणि कोथिंबीर लसूण हे सगळं आपले साहित्य वाटवून घ्यायचे पाठी. म्हणजे ह्या त्याच्यात काढावं लागेल ना आपल्याला. तर ज्याला हिरव्या मिरच्या बा असे जास्त लागत असेल तिखटानुसार जे त्याच्या चवीनुसार घ्यायच्या. तर आम्ही घेतल्या 7-8 मिरच्या. चला आता मी ना वाटून घेते. आता त्या हिरव्या मिरच्या, लसूण, थोडा जिरा, कोथिंबीर त्याचा वाटण तयार करायचं काम चालू आहे मित्रांनो. जसं आपण मसाला बनवतो तसं. आणि ज्यांच्याकडं असा पाटा वरवटा नसेल ना, त्यांना ही डाळ आहे ना मिक्सरमध्ये म्हणजे बारीक केली तरी चालेल. फक्त जास्त बारीक नाही करायची. आणि ती पेस्ट आपण मिक्सरमध्ये करू शकतात. हे एवढा मिक्सरमध्ये केलं ना वाटला ना मित्रांनो, तरी ते जमत आहे. कारण पाठवे ना हे एवढं एकत्र वाटायला लागलं ना डाळ आणि त्या, तर मग हे वाटत नाही तर ते वाटत नाही असं होत आहे ना. तर चला आता ती पेस्ट आहे आपली तयार होतेच लगेच. आपण लगेच भजे बनवून घेणार आहेत. तर आपण याच्यात लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरा वाटला होता का नाही, त्याची मस्त पेस्ट म्हणजे असा हिरवा मसाला तयार झाला आहे. तर आपल्याला हा मसाला आहे का नाही आपल्याला याच्यातच टाकायची. तर याच्यात आहे ना डाळ वाटताना का नाही पाणी नाही टाकायचं. आणि भज्यांनी बी पीठ कालवताना पाणी नाही टाकायचं. तर आता मी पेस्ट आहे ना याच्यातच काढून घेते या डाळीच्या याच्यात. म्हणजे आपण त्याच्यातच कालवावं लागेल ना. तर आता आपण मस्त या चुलीवर कढई ठेवले आणि ती मस्तपैकी तापले आता. आणि मग त्याच्यात मी तेल गरम व्हायला ठेवते. तेल तापत आहे तोवर मग आपण या काढून घेऊ. तर आपण तेल तापाय ठेवलाय तर आता आपण ही डाळ आणि पेस्ट आहे का नाही हे एकत्र काढून घ्यायचे. पण त्याच्यात आधी आपल्याला थोडासा चवीनुसार मीठ टाकायला लागणार आहे. आणि हळद टाकायची, थोडीशी हळद टाकायची. आणि आपला खायचा सोडा थोडासा. त्याच्यात सोडे थोडा सोडा टाकायचे म्हणजे मग मस्त लागतच नाही. हा खायचा सोडा आणला होता. लय नाही टाकायचं, थोडाच टाकायचा चिमूटभर असा. तर एवढाच सोडा घेतला खायचा. त्यांना भजे मस्तपैकी असं फुगत होती. मग आता आपण हे ना सगळं एकत्र कालवून घेऊ. तर आपलं तेल तापत आहे. असं सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यात पाणी बिणी काय नाही टाकायचं. कारण हे वाटतानाच असं थोडं सैल वेल राहत आहे का नाही. पाणी टाकलं त्या लय पातळ होईल. या पूर्ण एकजीव असा झाला. असं पूर्ण एकजीव करून घ्यायचा असा मस्तपैकी. तर आपलं आता या तेल तापत आहे. आणि दोस्तांनो, आता आदित्य काय भजे खात नाही. आणि मग तो नाजवत नाही ना, मग करून देत नाही स्वयंपाक. मग त्याला आता पोंग तळायचं काम चालू आहे. तेल तापलं आहे ना. हे पण हे पोंग आम्ही बाजारातून आणलं. ती दुकानातलं नाही द्यायचं मित्रांनो, त्यांना कसा खोकला येत आहे ना. मग हे बाजारातून आणलं तर आपण ना हे घरीच तळतोय आपण. तर आदित्यचं पोंग तळायचं काम चालू आहे पहा आता सध्या आदित्यसाठी. झालं का तेल गरम? हा मस्त तापलं आता. तर या असं थोडं थोडं बारीक बारीकच सोडायचं. आला सोडायचं नाही तरी तेल आहे ना हात उडत आहे.
तेलाला उकळी येत राहते. असं छोटं छोटं मस्तपैकी पडायचं. आणि मित्रांनो, हे मुगाचं भजी आहेत ना, आम्ही पहिल्यांदाच करतोय आणि पहिल्यांदाच खातोय. कसं लागत अजून खायलाच नाही. आता आपण हरभऱ्याचं खातोय हॉटेलला, म्हणलं आपण घरी बनवतोय ना. हो, आता किती भजी होतात, कसं लागतात अजून खायलाच नाही, पण चांगलं होतं असा अंदाज आहे. त्याला या झाऱ्याने ना थोडं उलटं पालटं करून घेऊ. हा, जळून यायची काळजी घ्यायला लागते थोडीशी. जाळे थोडा कमीच ठेवायचा एकदा त्याला उकळी आणि ना, जाळे जास्त नाही करायचा. आज मस्तपैकी मित्रांनो ह्या मुगाची डाळ पाटीवर वाटून याचं भजे बनवतोय आम्ही. आपण पण बनवा मित्रांनो, पण मी लगेच नाही सांगणार. मी जेव्हा खाईल ना तेव्हाच सांगाल मित्रांनो चव आपली कशी लागली त्या. तर दोस्तांनो, आता मस्तपैकी रामदाच्या आईचं भजे काढायचं काम चालू आहे मुगाच्या डाळीपासून. आणि बाकीचं इकडे काढलं ते पहा, एवढं काढलं ते मस्त असं कुरकुरीत भजे झालं ते पहा. हरभऱ्याच्या भज्यांसारखंच हरभऱ्याच्या पिठाचे राहतात ना, बेसन पिठापासून. आणि दोस्तांनो, आता पहिल्यांदाच खातोय. चला आता आहे तर अजून करायचं, आता भरपूर बनवायचं. राहिलं तर सकाळ खाता येतील. आपण कधीतरी बनवतो, आपण कुठं रोज बनवतो मित्रांनो. आणि आता आपल्याला हे भजे खायला भेटतात. पहिलं हे भजे लय अप्रूप राहायचं मित्रांनो, हॉटेलामध्येच खायला लागायचं, हॉटेलातून विकत आणायला लागायचं. तेव्हा कसं ते असं पसाड भजे करायचे, पण अजूनही करतात. ते भजेसुद्धा आवडतात मित्रांनो मला, ते सुद्धा एकदम गोड लागतात. तर आज ही आयडिया आम्ही केले मुगाच्या डाळीपासून भजे. तर मित्रांनो, आता हे आपलं कुरकुरीत भजे तयार आहेत मूग डाळीपासून. आपण जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल ना, तर हे कसं बनवलं आपल्या पण लक्षात आलं असेल आणि आपण पण बनवू शकतात. तर चला, आपली वेळ आहे आता जेवायची. तर आता आपलं भजे पण तयार आहेत, आता आपण बसू जेवायला. आज मस्तपैकी मूग डाळीचं भजे, बटाट्याचा कालवण, चपाती आणि भात आहे. पण भात आम्ही नाही घेतला सध्या, आधी भाकर खाऊन घेतोय कालवणाबरोबर आणि मग नंतर भात घेतोय. तर मित्रांनो, आता हे भजे पहिल्यांदाच खातोय, म्हणजे हे मूग डाळीचं भजे. हरभऱ्याच्या डाळीचं आपण काय मी खातोय. तर आता आपण कसं लागत प्रथम पयानं आधी. तर मित्रांनो, एकदमच जास्तच लागत होती, चांगलं लागतं आहे ना, एकदम बाहेर लागतं मित्रांनो. आपण पण बनवा. तर पुन्हा एकदा या जेवायला मित्रांनो सगळे. कसा वाटला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ, नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो, तर सबस्क्राईब करीत चला, एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान. धन्यवाद करतो मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी.